कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे अमरावती शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना ह्या करण्यात येत आहे। ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण सापडतात त्या ठिकाणचे सॅनिटायझेशन, त्या ठिकाणची फॉगिंग फवारणी, झाडांची वृक्षांची कटाई इत्यादी कामे सुद्धा सफाई कर्मचारी नियमितपणे करताना दिसतात। अमरावती शहरातील अनेक नगरसेवक सुद्धा अमरावती महापालिकेच्या वतीने तेथे आपली सेवा देताना आढळून येतात। यापैकीच एक नाव म्हणजे चेतन पवार। चेतन पवार प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक असून गेल्या 20 वर्षांपासून ते प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक म्हणून कार्यभार पाहत आहेत। बहुजन महासंघाचे अमरावती महापालिकेतले ते गटनेते असून माजी स्थायी समिती सभापती पद सुद्धा त्यांनी भूषविलेले आहे। अमरावतीच्या महापालिकेचे माजी उपमहापौर पदाचा सुद्धा बहुमान हा त्यांना प्राप्त झालेला आहे। अशा नगरसेवकांनी प्रभाग क्रमांक 11 साठी आजपर्यंत काय काय केलं, कोरोनाच्या संदर्भामध्ये त्यांची नेमकी भूमिका काय, शिवाय त्यांनी केलेल्या कार्याचा उलगडा व्हावा ही गरज लक्षात घेऊन विदर्भ न्यूजने चेतन पवार यांची प्रकट मुलाखत घेतली। विदर्भ न्यूजच्या निवेदिका असलेल्या श्रुतिका गावंडे यांनी ही मुलाखत घेतली। या मुलाखतीमध्ये कोरोना संदर्भामध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारची कार्य केलेली आहेत हे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले। मी काही डॉक्टरांशी चर्चा केली तर त्यांनी हेही सांगितलं की आता तर काही पेशंट जे आहे ते 8 दिवसातच आले बाहेर अमरावतीमध्ये ज्यांना लागण झाली होती ते तर बरे होऊन विदिन 8 दिवसातही आले। त्याच्यामुळे याच्यावर निश्चितपणे आपण तर हेच अपेक्षा करू की लवकरात लवकर कमी झाला पाहिजे, सर्व कामं सुरू झाली पाहिजे। कारण की आता जून महिना आला, शेतीची कामं सुरू झाली है ना, आणि प्रत्येक जण हा मार्केटमधला दुकानदार असो, नोकरी पेशातला असो की कोणी असो, प्रत्येकाला असं वाटलं की पुन्हा पूर्वी जसं जीवन होतं तसं सुरू झालं पाहिजे। म्हणून एकच हा संदेश राहील की सगळ्यांनी या कोरोनापासून बचावून राहिलं पाहिजे। कोरोनाला थांबवण्यासाठी आपणच जर स्वतः प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी चोखपणे जर पार पाडली तर निश्चितपणे आपल्याला त्यातून चांगलाच रिझल्ट येईल। त्यांच्या प्रकट मुलाखतीचे प्रक्षेपण रविवार दिनांक 14 जून रोजी सकाळी 10 वाजता, दुपारी 1 वाजता, सायंकाळी 4 वाजता व रात्री 7 वाजता विदर्भ न्यूजच्या GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 वरती आपण पाहू शकणार आहोत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।